घरामध्ये सगळं आहे पण शांतता नाही. घरात सतत भांडणं, ताणतणाव आणि मनःशांती नाही आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे बदल केल्याशिवाय तुमचं घर कधीच शांत होणार नाही. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आपल्या घरात सगळं आहे, म्हणजे पैसा आहे, वस्तू आहेत, माणसं आहेत, सगळं आहे. पण तरी घरात शांतता नाही आहे, तर त्या घराला खरंच काहीच अर्थच नाही आहे. तर घरात शांतता नाही आहे म्हणजे काय? तर आपल्या मनाला जी मनःशांती हवी असते, जे समाधान हवं असतं, तर ते नाही आहे. तर त्याची काय कारणं असतील बरं? चला बघूया. सगळ्यात मोठा शत्रू जर कोणी असेल, तर तो आहे तुमचा इगो. मीच का बोलू आधी? मीच का ॲडजस्ट करू? नेहमी मीच का सगळं ऐकून घेऊ? हे तुमच्यासोबतसुद्धा कदाचित होत असेल. तर आपला जो हा इगो आहे ना, तो आपल्या घरातली शांतता खात असतो. बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी, भांडणं आपल्या संवादाने, एकमेकांच्या बोलण्याने लवकर सॉल्व्ह होतात. पण आपण इगो धरून बसतो आणि त्यामुळे त्या गोष्टी सॉल्व्ह होण्याऐवजी आणखीन जास्त वाढत जातात. पण फक्त आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की हा जो इगो आपण करतोय, ती आपलीच माणसं आहेत. हे आपलंच घर आहे. त्यामुळे काही गोष्टींसाठी जर कधी आपण आपला इगो थोडासा बाजूला ठेवला ना, तर आपल्याला सगळ्या गोष्टींना अशा स्पष्ट आणि लख्ख होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मोबाईलचं ॲडिक्शन. आणि मोबाईलचं ॲडिक्शन म्हणजेच नात्यांचा अंत. कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा जर जास्त झाली ना, तर ती हानिकारकच ठरते. आणि तसंच आपल्या घरामध्ये होत असतं, की सगळे घरामध्ये असतात, पण प्रत्येकजण त्याच्या त्याच्या मोबाईलमध्ये बिझी असतो. कोणीही एकमेकांशी बोलण्याचा, संवाद करण्याचा कोणाला म्हणजे कसलीच गरज वाटत नाही. आणि त्यामुळेच एकमेकांमध्ये जे प्रेम आहे, जी आपुलकी आहे, जे बॉन्डिंग आहे, ते बनत नाही. आणि मग मोबाईल सोडायला सांगितला किंवा मोबाईल ठेवायला सांगितला, तर मग तिथे चिडचिड होते, भांडणं होतात. कुठलंच काम हल्ली कोणीच मोबाईलशिवाय करायला बघत नाही. कुठलंही काम करत असणार तरीही समोर मोबाईल पाहिजे, कानात हेडफोन्स पाहिजेत, तरच ते काम होतं, नाहीतर काम होतच नाही. तर ही सवय आपण कुठेतरी बदलली पाहिजे. मोबाईलशिवाय सुद्धा आपण जगू शकतो, छान आयुष्य जगू शकतो, हे आपण आपल्यालाच स्वतःला रिअलाईज करून दिलं पाहिजे. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत कंप्लेंट मोडमध्ये राहणं. सतत कंप्लेंट करत राहणं, की घरात कोणीही काही केलं तर तुम्हाला फक्त त्यात दुसऱ्यांच्या चुकाच दिसतात. कधी-कधी ना आपल्याला जे चुकीचं वाटतं आणि समोरचा जे करतोय तर ते बरोबरसुद्धा असू शकतं. प्रत्येकाचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. बघा, बऱ्याच गोष्टी आपण आता मुलांकडून शिकत असतो. मुलांकडून आपल्याला बऱ्याच नवीन-नवीन गोष्टी कळत असतात. तर म्हणून आपण आपल्या दृष्टिकोनातून बघण्यापेक्षा जर मुलांच्या किंवा घरातल्यांच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी बघितल्या, तर आपल्याला त्या गोष्टी ॲप्रिशिएट करता येतात. आणि जेवढं तुम्ही ॲप्रिसिएशन करायला सुरुवात कराल ना, तेवढ्या म्हणजे जो हा ताणतणाव आहे, जो हा राग-रुसवा आहे, तर हा कमी व्हायला सुरुवात होते. आपण नेहमी मुलांवरती छोट्या-छोट्या गोष्टींसाठी राग धरतो. पण आपणच जर असं वागणार, मोठेच जर असं वागणार, तर लहानसुद्धा आपल्याकडे बघून तसंच वागायला सुरुवात करतात. आणि सगळ्यात सगळ्यात चुकीची गोष्ट ती म्हणजे की सतत नेगेटिव्ह बोलत राहणं. ही होणारच नाही, म्हणजे ही गोष्ट तुझ्याकडून कधी होणारच नाही. तू कधीच बदलणार नाहीस. तुझ्यामुळे सगळं होतं. ह्या असे जे आपण सतत नेगेटिव्ह शब्द वापरत असतो. बघा, मुलांच्या बाबतीत सुद्धा आपण कधी-कधी खूप नेगेटिव्ह बोलत राहतो, की तू असं हे नाही केलंस, माझं नाही ऐकलंस, तर असंच होईल. तू म्हणजे तुझ्या आयुष्यात कधी असं होणारच नाही चांगलं किंवा काय, किंवा तू
नापासच होशील वगैरे, आपण अशा बऱ्याच गोष्टी चुकीच्या सतत बोलत असतो. आणि जसं मी तुम्हाला म्हणते की वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. तर म्हणून आपण बोलताना कधी-कधी थोडासा विचार करून बोललं पाहिजे. थोडंसं थांबून शांततेने घेऊन मग त्या गोष्टींवरती आपण कृती केली पाहिजे. तर अशी बरीच आणखीन कारणं आहेत की जे आपल्या घरातली शांतता टिकवून ठेवत नाहीत. आणि घर फक्त घरातल्या वस्तूंनी बनत नाही, तर घर घरातल्या माणसांनी बनतं. कारण माणसांमध्ये एनर्जी असते आणि ती एनर्जी नंतर सगळ्या गोष्टींमध्ये डायव्हर्ट होत असते. तर आता काय करायचं, कसे बदल करायचे? तर सगळ्यात पहिले घरामध्ये तुमच्या झाडं असणं खूप गरजेचं आहे. बघा, झाडं काय करतात, झाडं निगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब करतात आणि पॉझिटिव्ह एनर्जी देतात. म्हणजेच कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब करतात आणि ऑक्सिजन म्हणजे जो प्राणवायू आहे तो आपल्याला देत असतात. तर म्हणून आपल्या घरांमध्ये झाडं असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला कळणारही नाही की नकळत तुमच्या घरातली एनर्जी आपोआप कशी बदलायला लागेल. आणि फक्त झाडं ठेवून उपयोग नाही, तर त्याची व्यवस्थित काळजीही घेतली गेली पाहिजे. तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही कसं बोलता हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. थोडंसं जरी प्रेमाने बोललं ना, तर आपले अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्न तिथेच संपून जातात. जो वादविवाद निर्माण होणारा असतो, जो राग निर्माण होणारा असतो, तो तिथेच संपून जातो. आपलं घर स्वच्छ, सुगंधित आणि नीटनेटकं ठेवणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. बघा, अस्वच्छ घर म्हणजेच नेगेटिव्ह एनर्जीचं घर. दररोज थोडीशी का होईना आपण साफसफाई करायला पाहिजे. घरामध्ये अगरबत्ती, सुगंधित जे स्प्रे असतात त्याचा तुम्ही वापर करा. ज्यामुळे घरामध्ये सुगंध भरतो आणि ज्यामुळे जी निगेटिव्ह एनर्जी जमा झालेली असते, दिवसभरात जे कोणी राग करत असतील किंवा काहीही जे आपण निगेटिव्ह ऐकतो, बोलतो, एकमेकांबद्दल बोलतो, तर ती सगळी एनर्जी ना आपल्या घरामधून बाहेर जायला सुरुवात होते. देवासमोर रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावायचा. यामुळे काय होतं, आपल्या घरात खूप छान पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तयार होतात. आपल्या घरामध्ये नेहमी मंत्र, स्तोत्र यांचं पठण होत राहिलं पाहिजे. कारण जसं म्हणतो ना, की वास्तू ही तथास्तू म्हणत असते. जर तुमच्या घरामध्ये मंत्र, स्तोत्रांचं, भजनांचं, छान छान देवांच्या गाण्यांचं जर सतत आवाज असेल, मंत्र तुमच्या कानावर पडत असतील, घराच्या कानावर पडत असतील, तर त्याचे संस्कार तसेच घरावरती सुद्धा होतात आणि परिणामतः ते घरातल्या माणसांवर सुद्धा होतात. मग तुम्हाला कुठल्याही व्यक्तीला ना सारखं बोलण्याची गरज लागत नाही. तुम्हाला असं कधी-कधी वाटत असेल, की समोरचा व्यक्ती खूप करतोय, अति वागतोय आणि तरीही आपण गप्पच राहायचं का? तर ज्या काही गोष्टी आहेत ना करण्यासारख्या, त्या तर करायच्याच. पण बोलण्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगते, की तुम्ही अरेला कारे करायला लगेच जाऊ नका. थोडंसं शांत राहा. त्यामुळे काय होतं ना, कधी-कधी आपण जेव्हा शांत राहतो ना, तर समोरच्याला आपसुकच प्रश्न पडतो. समोरच्याला आपसुकच वाटतं, की ही व्यक्ती इतकी का शांत झाली आहे? आणि कधी-कधी त्या व्यक्तीला स्वतःची जी चूक आहे ना, ती स्वतःहून समजायला सुरुवात होते. बघा, माणूस कुठलाही वाईट नसतो, पण त्याची बुद्धी जेव्हा चांगल्या दिशेने जात नाही, चांगलं काम करण्याच्या दिशेने जात नाही, तर तेव्हा तो माणूस आपसुकच चुकीच्या गोष्टींकडे जातो. तर तुमचे जर व्हायब्रेशन्स खूप छान असतील, पॉझिटिव्ह असतील, तुमच्या घराचे व्हायब्रेशन्स जर छान असतील, ते नक्कीच त्या माणसाच्या बुद्धीवरती सुद्धा काम करायला सुरुवात होते आणि तुमच्या नकळत तो व्यक्ती कधी तुमच्या मनासारखं वागायला सुरुवात करतो किंवा कधी चांगल्या गोष्टी घ्यायला सुरुवात करेल ना, हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. मोबाईलशिवाय तर आता कोणाचं पानच हलत नाही. पण किमान दिवसातून 20 ते 30 मिनिटं तरी आपण एकमेकांशी संवाद साधले पाहिजे. ज्यामुळे प्रत्येकाच्या मनात काय चाललं आहे किंवा ॲटलीस्ट त्यांच्या रोजच्या आयुष्यात काय चाललं आहे, ह्याची तरी आपल्याला थोडी तरी जाणीव होते. तर अशा प्रकारे घरामध्ये आपल्या शांतता टिकवण्यासाठी अशी कुठली एकच गोष्ट नाही आहे की ती कारणीभूत असू शकते. अशा बऱ्याच गोष्टी असतात. सगळ्या एकमेकांना इंटरकनेक्टेड असतात. तुमचं वागणं, घरातलं एकंदर वातावरण, घरात आपण एकमेकांशी कसं वागतोय, सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तुम्ही घरामध्ये किती प्रमाणात तुमची पूजापाठ वगैरे, मंत्रपठण या सगळ्या गोष्टी किती तुम्ही करताय, घरात स्वच्छता किती आहे, सामान घरामध्ये कसं येतं आहे, आपण विचार कसा करतोय, इतरांबद्दल आपण कसा विचार करतोय, स्वतःबद्दल, घरातल्या माणसांबद्दल आपण कसा विचार करतोय.
तर अशा खूप साऱ्या गोष्टी ह्याच्यामध्ये येत असतात. आपण जेव्हा इतरांकडे बघतो तर तेव्हा आपण काय विचार करतो, कोणाच्या घरी काय आलं तर लगेचच आपल्या पण डोक्यात ती गोष्ट येत राहते. तर कोणाशी तुलना करणं, जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहणं किंवा दुसऱ्याबद्दल द्वेष निर्माण होणं, जळफळाट निर्माण होणं, तर ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आपण जे विचार करतो ना, ते विचारसुद्धा कुठेतरी आपल्या घराला, आपल्या घरातली जी शांतता असतात ना, ती भंग करायला कारणीभूत ठरत असतात. तर म्हणून आपण जेही वागतो बघा, आपण जे पण वागतो ना, तर विचार करून आपण वागलं पाहिजे. कारण आपल्याला देवाने तितकी छान अशी विवेकबुद्धी दिलेली आहे, की आपण जेही काही कर्म करतोय, तर त्याचा आपण विचार करू शकतो. तर म्हणून कुठलीही गोष्ट करताना, बोलताना लगेचच रिॲक्ट होऊ नका. कारण जेव्हा आपण लगेच रिॲक्ट होतो ना, तर आपण विचार न करता ते कर्म करायला जातो किंवा विचार न करता आपण ते बोलायला जातो आणि त्यातून खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी होत असतात. मी नेहमी बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हणत असते, की वास्तू नेहमी तथास्तू बोलत असते. त्यामुळे बोलताना खूप व्यवस्थित विचार करून बोलत जा, की आपण काय बोलतोय. कधी-कधी तुम्ही म्हणतात ना, की अनावधानाने तुम्ही कधी-कधी पटकन एखादा शब्द बोलून जाता आणि तेच नंतर तुम्हाला समोर दिसतं किंवा तेच घडायला सुरुवात होते. तर तेच असतं, की वास्तू जेव्हा तथास्तू म्हणत असते, तर तुम्ही पटकन काहीतरी चुकीचं जर बोलून गेलात, तर वास्तू त्या गोष्टीला तथास्तू बोलत असते. तर म्हणून आपली कर्म, आपलं वागणं, आपले विचार ह्या गोष्टी सगळ्यात प्रायोरिटीला येतात. त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात. पण जसं म्हणतात ना, की एकाला एक जोड असतं, तसंच ह्या गोष्टी असतात. दोन्हीही एकमेकांवर किंवा सगळे एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत. सगळे एकमेकांवर इंटरडिपेंडेंट आहेत. तर म्हणून ओव्हरऑल आपल्याला सगळं बॅलन्स करण्याची गरज असते. आपण काही, मी म्हणत नाही की आपण संत आहोत, आपण देव आहोत, आपण अगदीच म्हणजे जसं म्हटलंय तसंच अगदी वागू असं नाही आहे. कधी-कधी आपल्याला नेगेटिव्हिटी येते, कधी नेगेटिव्ह विचार येतात. आपण माणूस आहोत, या सगळ्या गोष्टी होणारच आहेत. पण त्यांना न वाढवता आपण त्यांना कसं ओव्हरकम करू शकतो किंवा आज मी दिवसभरात काय वागली, मी काय बोलली, ह्याचं ॲनालिसिस आपण कधी करतो का? ह्याचा थोडासा विचार करा. की रात्री झोपताना तुम्ही कधी विचार करता का, की मी आज किती कोणाचं मन दुखवलं असेल, किती कोणाला मी काही चुकीचं बोललो असेल, बोलली असेल किंवा माझ्या मनात कोणाबद्दल काही चुकीचे विचार आले असतील वगैरे. ह्या गोष्टी आपण स्वतःला कधी स्वतःची आत्मपरीक्षण जे म्हणतात ना, ते आपण करतो का? तर म्हणून आतून मी म्हणेन शांतता जी आहे ना, ती तुमच्या आतमध्ये आहे. ती तुम्ही बाहेर शोधायला जाताय. जेव्हा तुम्ही आतून शांत व्हाल, तुम्ही आतून खुश व्हाल, तुम्ही आतून समाधानी व्हाल, तेव्हाच तुमच्या घरामध्ये किंवा तेव्हाच बाहेर तुम्हाला ती शांतता दिसायला लागेल. तर म्हणून जेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, तेव्हा बऱ्याच ताईंनी, दादांनी कमेंट केली होती, की ताई ह्याच्यावर नक्की एक लाँग व्हिडिओ टाक. पण मला असं म्हणायचं आहे, की सगळ्याच गोष्टी फक्त बघून म्हणजे दुसरा काय करतोय हे बघून करण्यापेक्षा मला काय वाटतंय, खूप छान छान पुस्तकं आहेत, यूट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहेत. चांगलं ऐका म्हणजे आपल्या आयुष्यात त्या चांगल्या गोष्टी उतरायला सुरुवात होते. बरेच जण घरात ऐकताना सुद्धा यूट्यूब लावतात, सर्रास त्याच्यावर काहीही चुकीच्या गोष्टी चालू असतात आणि ते आपल्या वास्तूला आपण ऐकवत असतो. तर म्हणून तसं न करता चांगलं काहीतरी ऐकवा, चांगलं बनवा, चांगलं बोला, चांगला विचार करा आणि बघा त्याचं रिफ्लेक्शन नक्कीच तुमच्या वास्तूमध्ये पडायला सुरुवात होईल. तसंच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, की जी म्हणजे की दुसऱ्यांसाठी काहीतरी करायला जेव्हा आपण जातो ना, म्हणजे चांगलं, तर ते तुमच्याकडे रिटर्न बॅक येत असतं. फक्त मला जर आज पैसे मिळत आहेत, मला अर्निंग मिळते आहे, मला सगळं मिळतं आहे, तर ते मी फक्त जर स्वतःसाठी वापरते आहे आणि मी फक्त आणि फक्त स्वतःच्याच ऐशोआरामाचा विचार करते आहे, माझंच घर भरते आहे, असं जर मी जेव्हा करते ना, तर एक काळानंतर त्याला कुठेतरी स्थगिती यायला सुरुवात होते. पण जेव्हा तुम्ही त्यातून ₹1 जेव्हा तुम्ही 4 आणे कोणासाठी तरी खर्च करण्याचा प्रयत्न करताय, कोणाचं चांगलं काहीतरी करायचा विचार करताय, कोणाला चांगले विचार देताय, काहीतरी कोणासाठी तरी चांगलं करायचा प्रयत्न कराल ना, तेव्हा मी नक्कीच म्हणेन तुमच्या आयुष्यात ती प्रॉस्पेरिटी येणारच आणि ती शांतता, पॉझिटिव्हिटी, समाधान या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात हळूहळू यायला सुरुवात होते. कारण तुम्ही ज्यांचं चांगलं करता ना, ते आशीर्वाद तुम्हाला नकळत मिळत असतात.
तर म्हणून मी माझ्या आयुष्यामध्ये किंवा मी माझ्या आत्ताच्या आयुष्यामध्ये हा खरंच अनुभव घेते की कसं आपल्यामध्ये आपोआप बदल होत जातात. आपण जेव्हा चांगल्या विचारांच्या रस्त्यांवर जातो ना, नकळत आपल्या आयुष्यात त्या सगळ्या गोष्टी यायला सुरुवात होत असते. आपल्याला कळतसुद्धा नाही की आपण आतून कधी बदलतोय. म्हणून आजपासूनच सुरुवात करा, आत्तापासूनच सुरुवात करा की ह्या सगळ्या गोष्टी मला माझ्या आयुष्यात ॲप्लाय करायचे आहेत. आणि हळूहळू लगेचच नाही, कुठलीही गोष्ट लगेच केली की लगेचच त्याचे रिझल्ट्स आपल्याला अगदी इन्स्टंट आता सगळ्या गोष्टी हव्या असतात, तर तसं हे घडत नाही. हळूहळू बदल घडायला सुरुवात होते तुमच्यात, तुमच्या घरामध्ये, तुमच्या घरातल्या माणसांमध्ये, त्यानंतर तुमच्या आजूबाजूच्या माणसांमध्ये. हळूहळू ते वाईब्स पसरायला सुरुवात होते आणि त्यांच्यामध्ये सुद्धा बदल घडायला सुरुवात होईल. तर म्हणून थोडासा पेशन्स पण ठेवा या गोष्टींसाठी. आणि पहिली सुरुवात जी आहे ती स्वतःपासून करा आणि नंतर दुसऱ्यांमध्ये ते फरक तुम्हाला आपोआपच जाणवायला सुरुवात होईल. तुमच्या घरामध्ये ते बदल तुम्हाला आपोआप जाणवायला सुरुवात होईल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.